आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 50 बातम्यांमधून। शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी करा। शिवसेनेचे उपनेते शिशिर शिंदे यांची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी। मतदानाच्या दिवशी कीर्तिकरांसह त्यांच्या पत्नीने ठाकरेंची बाजू घेतली, शिशिर शिंदे यांचा आरोप। शिंदेंची ऑफर अमोल कीर्तिकर यांनी नाकारली। अमोल कीर्तिकर निष्ठावंत आणि कणखर, मुलाचं कौतुक करताना शिंदे गटाच्या गजानन कीर्तिकर यांचं भुवया उंचावणारं वक्तव्य। अहमदनगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये अनोळखी व्यक्तीचा वावर, व्हिडिओ ट्विट करत निलेश लंके यांचा आरोप। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मला परभणीमध्ये फटका बसला। जरांगेंनी मराठा कार्ड खेळल्यानं ओबीसी समाज ताकदीने बाहेर आला। महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकर यांचं वक्तव्य। राज्यामध्ये महायुतीला 42 तर महाविकास आघाडीला 6 जागा मिळतील, महादेव जानकर यांचा दावा। आरोपी विशाल अग्रवालला दुपारी 2 वाजता कोर्टात हजर केलं जाणार। विशाल अग्रवाल सध्या पुण्यातील फरासखाना पोलिसांच्या ताब्यात। पुणे अपघाताला जबाबदार अग्रवाल कुटुंबियांची गुन्हेगारी पार्श्वभूमी। विशाल अग्रवालच्या वडिलांविरोधात न्यायालयामध्ये खटला सुरू असल्याची माहिती। भावासोबतच्या मालमत्ता वादामध्ये छोटा राजनसोबत हातमिळवणी केल्याचा आरोप। बिल्डर पुत्रानं पार्टीसाठी 48,000 रुपये उडवल्याची माहिती। आरोपी वेदांत अग्रवालनं चौकशीमध्ये माहिती दिली। पबमधील पार्टीचं बिल वेदांत अग्रवालनं ऑनलाईन भरलं होतं। घटनेतील आरोपी मुलगा माझ्या मुलाच्या वर्गात शिकत होता। त्यातील काही मुलांनी माझ्या मुलाला खूप त्रास दिला। कल्याणीनगर इथल्या अपघातानंतर पुन्हा त्या गोष्टी आठवल्या। पुणे अपघातावर प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांचं ट्विट। बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, फडणवीस विशाल अग्रवालांना पाठीशी घालत आहेत। काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा गंभीर आरोप। तर पब बंद झाले नाही तर आंदोलन करणार, धंगेकरांचा इशारा। पुणे अपघातामधील अटक केलेल्या आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी। कोझी बारचा मालक नमन भुतडा, मॅनेजर सचिन काटकर आणि ब्लॅक पबचा मालक संदीप सांगळे यांची 24 तारखेपर्यंत कोठडीत रवानगी। अल्पवयीन आरोपीनं ज्या पबमध्ये मद्यप्राशन केलं त्याच्यावर कारवाई। दोन्ही पबचं लायसन्स सस्पेंड करण्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे आदेश। पुणे अपघात प्रकरणामध्ये मुलानं वडील आणि पब मालक ताब्यात। आरोपी मद्यपान केल्याचं सीसीटीव्ही ऑनलाईन बिलाद्वारे स्पष्ट। आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले, अहवाल प्रतीक्षेत। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये आमदार सुनील टंगरे रात्री उशिरा पोलीस ठाण्यामध्ये आले होते, माहिती अधिकार कार्यकर्त्या विनीता देशमुख यांचा आरोप। राजकीय क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी विशाल अग्रवाल यांच्याकडे नोकरी केली होती। त्यांच्याकडे नोकरी केली तेवढाच त्यांचा आणि माझा संबंध, सुनील टिंगरे यांचं स्पष्टीकरण। शिवाजी पार्कमध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये क्रिकेट टुर्नामेंटचं उद्घाटन, टॉस उडून मॅचला सुरुवात। अमरावतीमधील 82 शेतकऱ्यांचं अनुदान जम्मू काश्मीरच्या शेतकऱ्यांना। पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणारं अनुदान काश्मीरमध्ये गेल्याचं समोर, शेतकऱ्यांची बच्चू कडू यांच्याकडे तक्रार। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमधील मृतांचा आकडा 17वर, 75 जणांवर उपचार सुरू। घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील आरोपी भावेश भिंडेच्या कंपनीनं उभारलेले होर्डिंग काढले जाणार। मुंबई महापालिकेकडून दादर परिसरातील होर्डिंग हटवण्याचं काम सुरू। सोलापूरच्या करमाळ्यातील उजनी धरणामध्ये बोट उलटली, 6 जण बेपत्ता, एकाचा जीव वाचवण्यामध्ये यश, शोध मोहीम सुरू। उजनी बोट दुर्घटनेमध्ये एनडीआरएफचं पथक तैनात, अद्याप 6 जण बेपत्ता, 2 लहान मुलांचाही समावेश। एनडीआरएफच्या मदतीनं बेपत्ता लोकांचा शोध सुरू। सुप्रिया सुळे यांच्याकडून इंदापुरातील कळाशी इथं घटनास्थळी पाहणी, बोट दुर्घटनेची चौकशी करण्याची सुळे यांची मागणी। पुण्यासह विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा। पूर्व मोसमी पावसानंतर आता राज्यभरामध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज। मुंबईकर तीव्र उकाड्यानं हैराण, शहर आणि उपनगरामध्ये असह्य उकाडा। पुढील काही दिवस उकाड्याची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज। वाढत्या उकाड्यामध्ये पाणी टंचाईचं संकट अधिक तीव्र। 23 जिल्ह्यातील तब्बल 10,000 गावं टँकरग्रस्त। राज्यभर चारा टंचाईमुळे पशुधनही संकटात। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी संकटामध्ये आता टँकरनं पाणी महागलं। 2000 लिटर टँकरला 700 रुपये तर 5000 लिटरसाठी 1000 रुपये मोजावे लागणार। पाण्याची मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यानं किंमत वाढली। संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी कावड गावाजवळ फुटली। शहरामध्ये पाण्याची भीषण टंचाई तर दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया। शुक्रवारी पुणे शहरातील बहुतांश भागामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय।
भांडूप आणि मुलुंड परिसरातील पाणीपुरवठा 24 ते 25 दरम्यान बंद असणार. गोरेगाव मुलुंड उड्डाणपुलाच्या कामामध्ये जलवाहिनी वळवण्याचं काम केलं जाणार. सीएसएमटीच्या फलाट क्रमांक 10 आणि 11च्या विस्तारीकरणाच्या कामासाठी मुंबई पुणे प्रगती एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस आणि मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस रद्द. उद्यापासून 31 मे पर्यंत रात्री 12:30 ते पहाटे 4:30 पर्यंत ब्लॉक घेतला जाणार. कोकण रेल्वेकडून 15,129 फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई. 2,69,85,000चा दंड वसूल. कोकण रेल्वेकडून तपासणी मोहीम सुरू. वसई विरारमध्ये 50,000 नोंदणीकृत फेरीवाल्यांमुळे शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या. नवी मुंबईमध्ये सलग तिसऱ्या दिवशी अनधिकृत होर्डिंगवर कारवाई. 31 मोठे होर्डिंग हटवले. वाशीजवळील अवाढव्य होर्डिंगचा देखील समावेश. 4 महिन्यांपासून 480 अग्निशमन जवानांना पगार नाही. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेकडून पालिका आयुक्तांकडे रखडलेलं वेतन तात्काळ देण्याची मागणी. पुणे महानगरपालिकेला मिळकत करातून 632 कोटींचं उत्पन्न. ऑनलाईन माध्यमातून 417 कोटी रुपये जमा. पुण्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे 372 झाडं भुईसपाट. पुण्यामध्ये गेल्या 20 दिवसांमध्ये पडझडीच्या अनेक घटना. सुदैवानं जीवितहानी नाही. सीएनजी टंचाईनं पुणेकरांचे मोठे हाल. रांगेमध्ये तब्बल 8 तास थांबण्याची वाहन चालकांवर वेळ. रेवस्ते रेड्डी सागरी किनारा मार्गाच्या रेवस्ते कारंजा आणि आगरदांडा ते दिघी खाडी पुलांसाठी 5 निविदा सादर. MSRDC कडून सागरी किनारा मार्गाचं काम सुरू. जंजिरा किल्ल्यावरील प्रवासी बोट सेवा पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 26 मे पासून बंद. पावसाळ्यामध्ये खोजा जेटी आणि राजापूर जेटीवरून किल्ला पाहता येणार. किल्ले रायगडकडे जाणारी पायवाट 23 आणि 24 मे दरम्यान बंद असणार. शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी महादरवाजाच्या कड्यावरील मोकळे दगड काढण्याचं काम हाती घेतलं जाणार. आषाढी पालखीच्या सोहळ्यांसाठी बैलजोडीसाठी अर्ज करण्याचं देहू संस्थांकडून आवाहन. 28 जूनला संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवणार. परळीमध्ये नरसिंह जन्मोत्सव सोहळा उत्साहामध्ये साजरा. पंचम ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी. परभणीच्या पोखणीरमध्ये नृसिंह जन्मोत्सव साजरा. अत्युच्च महाराजांच्या हरिकीर्तनामध्ये भाविकांचा मोठा सहभाग. 12वी बोर्डाच्या निकालानंतर आता 10वी बोर्डाच्या निकालाची उत्सुकता. 10वीचा निकाल 27 मे रोजी लागणार. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची माहिती. MST CET उत्तर तालिका जाहीर. आजपासून विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर परीक्षेसंदर्भात साक्षेप नोंदवण्याची संधी.